जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रमाचे आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. ते पब्लिकली ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवत चला. पैकीचे पैकी गुण मिळेपर्यंत आपल्या सराव टेस्ट सोडवा, जेणेकरून आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्या धड्याचा सराव टेस्ट सोडल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. ती लिंक तुम्ही महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी तुमचे स्वतःचे गुण, आपण किती किती तारखेला टेस्ट सोडवली, किती वाजता सोडवली, किती कोणत्या प्रश्नाचे काय उत्तर दिलं आणि आपल्याला किती गुण मिळाले, हा सर्व इत्थंभूत निकाल तुम्हाला त्या लिंक मध्ये पाहता येणार आहे. तुमच्या नावापुढे, तुमचा मोबाईल नंबर पुढे किंवा तुमच्या ईमेल आयडी मध्ये सर्च करून तुम्ही ते शोधू शकता. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला दिल्या जातील, त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. आम्ही हमी देत आहोत की आम्ही जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पूर्ण करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचंय, त्याच्यावरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठं व्हायचं, प्रगती करायची, अशाच विद्यार्थ्यांनी, अशाच त्यांच्या पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. टाकलेले युट्यूबचे व्हिडिओ पाहत चला, त्याचबरोबर लाईव्ह तासिका करत चला, जेणेकरून आपला परिपूर्ण असा अभ्यासक्रम होईल. आणि लाईव्ह तासिका प्लस रेकॉर्डेड तासिकाच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध आहेत. त्या लिंकचा तुम्ही उपयोग घ्या. आपल्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी, चांगला अभ्यास करण्यासाठी त्या लिंकचा तुम्हाला उपयोग होईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज तुमचे कधी डिलीट होऊ शकतात, टेलिग्रामवरचे मेसेज तुमचे डिलीट होणार नाही. टेलिग्राम चॅनल कधीही रिकव्हर करता येतो. तो चॅनल आहे, त्यावरच्या सर्व लिंक तुम्हाला आम्ही सुरुवातीपासूनच्या टाकलेल्या सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. व्हॉट्सअपला तुम्ही ग्रुपला आज जॉईन झालात तर तुम्हाला आजपासून पुढचेच मेसेज तुम्हाला दिसतील. परंतु जर टेलिग्रामला तुम्ही जर चॅनलला फॉलो केलं, चॅनलला जॉईन झालात, तर तुम्हाला टेलिग्रामवरती आमच्या 2 तारखेपासून ज्या लाईव्ह तासिका चालू झाल्या आहेत त्या सर्व तासिकाच्या लिंक तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच 5,000 पर्यंत विक्री करणारे क्लासेस आहेत, अकॅडमी आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच विकणारे 25,000 पर्यंत क्लासेस अकॅडमी आहेत. त्या फक्त एक तर नवोदय शिकवतात किंवा सैनिकी स्कूल शिकवतात आणि भरमसाठ फी आकारणी करतात आणि तासिका जॉईन करेपर्यंत, फी गोळा करेपर्यंत गॅरंटी देतात आम्ही तुमच्या मुलाचं सिलेक्शन करू. एकदा फी घेतल्यानंतर फक्त लाईव्ह तासिकेच्या लिंक तुम्हाला दिल्या जातात, परंतु गॅरंटीचा शब्द हा काढून घेतला जातो. परंतु आम्ही खात्री देतो, आम्ही दिलेला सराव, आम्ही दिलेला अभ्यासक्रम जर तुम्ही मन लावून परिपूर्ण केला, तुम्ही स्वतः, तुमच्या मित्रांनी, तुमच्या आई वडिलांनी तुमच्या करून घेतला, तर मी गॅरंटी देतो, मी खात्री देतो, मी कधीही शब्द बदलणार नाही. तुम्हाला पैकीची पैकी गुण घेण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. अगदी ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्ही 100 पैकी 100 गुण घेणार. एवढा चांगला गुणवत्तेचा अभ्यासक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आणि हा अभ्यासक्रम अगदी तुम्हाला फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. 4थी आणि 5वी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या लाईव्ह तासिकेचा प्लस रेकॉर्डेड तासिकेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, भाषा आणि गणित, यापैकी आपण भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलं आहे. पहा, भाषा विषयासाठी आपल्याला परीक्षेला 4 उतारे येणार आहेत. 4 उतार्यावरती 20 प्रश्न, 20 प्रश्नावर 25 गुण असणार आहेत. त्यासाठी आपण मार्केटमधून कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक खरेदी करतो, ते केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही. परंतु आपल्याला त्याच्यामध्ये 50 ते 60 उतारे अभ्यासायला मिळतात. परंतु आम्ही आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे देणार आहोत. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्या सराव टेस्ट वारंवार सोडवा. तुम्हाला त्या लिंक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअपच्या चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये जरी गेले तरी तुम्हाला सर्व लिंक एका क्रमाने डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर आम्ही भाषा विषयासाठी 100 प्लस लाईव्ह तासिका घेणार आहोत. त्याचबरोबर 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तरी त्या गोष्टीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 122 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 122 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न दवडता तुमच्यासाठी उतारा क्रमांक 122. उतारा अगदी छोटा आणि प्रश्न अगदी सोपे. उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला, उत्तरा क्रमांक 122 तुमच्यासाठी स्क्रीनवर. 1 मिनिटाचा अवधी, अगदी 1 मिनिटापेक्षा कमी वेळात वाचून व्हायला पाहिजे. उत्तरा अगदी छोटा. वैष्णवी सोनवणे, अनुष्का थोरवे, साक्षी खाडे, कृष्णा खाडे, प्रशांत सानप, श्रेया चौरे, अभिनंदन तुमचं सर्वांचं अभिनंदन. अगदी छोटा उतारा, तुझं 5-4 वळीचा उतारा, नजर टाकूस तर वाचून होतोय. यशस्वी भवर, अभिनंदन. चला, तुमच्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं ज्यांचं वाचन झालं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, मी उतारा वाचतो. महेश सानप, आसावरी सानप, युवराज थोरवे, अभिनंदन तुमचं पण. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 122. अक्षता सानप, अभिनंदन तुझं बेटा. आमची अक्षता 4थीला आहे, तरी तिचं वाचनाचं स्पीड खूप छान. अभिनंदन अक्षता. उतारा क्रमांक 122. निरक्षर माणसाच्या सही ऐवजी त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा कागदपत्रावर निशाणी म्हणून घेता येतो हे सर्वांना माहित आहे. पण यामागे 2 वेगळ्या व्यक्तींचे बोटांचे ठसे हुबेहूब नसतात हा शोध सर फ्रान्स गेल्टन या शास्त्रज्ञांनी लावला. हा शोध दिसायला जरी साधा वाटत असला तरी मानवाच्या गुन्हेगारीच्या जगात हा शोध अत्यंत महत्वाचा ठरला. पुढील काळात या शोधामुळे हाताच्या ठशावरून अनेक मोठे मोठे गुन्हा उघडकीस आणणे शक्य झाले. मानवाच्या बोटाचे ठसे, आपल्या आधारला पण आता बोटाचे ठसे घेतात, डोळ्याची नजरेचे सेन्स घेतात आणि त्याच्यावरून माणसाचं आधार कार्ड बनतं. म्हणजे आपल्या बोटाचे ठसे जगात दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे असू शकत नाही. आपले बोटाचे ठसे आपलेच आहेत. त्यामुळं बोटाच्या ठशाचा शोध लावल्यामुळं कोणत्या माणसाने तो गुन्हा केला आहे, चोरी करताना कुलपावरती खुणा असायच्या, कपाटावरती त्याच्या बोटाचे ठसे असायचे, त्याच्यावरून तो माणूस कोण आहे त्या बोटाच्या ठशावरून त्याला शोधलं जायचं आणि गुन्हेगार पकडले जायचे. म्हणजे गुन्हेगार पकडण्यासाठी हा खूप मोठं वरदान झालंय बोटाच्या ठशांचं. आणि हा शोध लावला होता शास्त्रज्ञ फ्रान्सिस गेल्टन या शास्त्रज्ञांनी. चला, उत्तरा 122 त्यावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला. निरक्षर माणसाची ओळख पटवण्यासाठी कोणता पुरावा वापरला जातो? निरक्षर माणसाची ओळख पटवण्यासाठी कोणता पुरावा वापरला जातो? पर्याय 1 त्याची सही घेतली जाते. पर्याय बी त्याचा फोटो लावला जातो. पर्याय सी त्याच्या अंगठ्याचा ठसा घेतला जातो आणि पर्याय डी सर्वच बरोबर. पहा, निरक्षर माणसाची ओळख पटवण्यासाठी कोणता पुरावा वापरला जातो? पर्याय ए त्याची सही घेतली जाते, म्हणजे निरक्षर माणसाकडून सही करून घेतली जाते. पर्याय बी ओळख पटवण्यासाठी त्याच्याकडून त्याचा फोटो लावला जातो निरक्षर माणसाचा, ज्याला लिहिता वाचता येत नाही अशाचा. पर्याय डी त्याच्या अंगठाचा ठसा घेतला जातो आणि पर्याय डी ए बी सी हे तिन्ही पर्याय बरोबर. प्रशांत सानप सी उत्तर देतोय. वैष्णवी पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणते. अभिनंदन वैष्णवी. वैष्णवी सी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर. प्रशांत दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय. अभिनंदन प्रशांत. अनुष्का थोरवे सी उत्तर. सृष्टी गंगाळ सी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर. अर्चना यशस्वी भवर सी उत्तर. युवराज थोरवे सी उत्तर. सृष्टी गंगाळ सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. अभिनंदन साक्षता. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सर्वांचंच बरोबर आलंय.
प्रदीप दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतोय अभिनंदन प्रदीप. चला निरक्षर माणसाची ओळख पटवण्यासाठी कोणता पुरावा वापरला जातो? तर निरक्षर माणसाला पहिला जर म्हणताय त्यांनी सही केली, सही घेतली जाते. आज जे निरक्षर आहे त्याला सहीची येईन कशी? त्याला लिहिता वाचताच येत नाही, ते सही कशी करू शकतो? म्हणजे पहिला पर्याय तर गेला आपला. आता निरक्षर माणसाचा फोटो लावला जातो, त्याची ओळख पटवायसाठी फोटो घेणं योग्य आहे, पण प्रत्येक वेळेस तो फोटो आणीन तरी कुठून एवढे मोठे? हा, त्या खिशात घेऊन फिरतो का तो फोटो? निरक्षर माणूस, अडाणी माणूस, धर्म मी अडाणी, मला वाचता येत नाही, धर माझा फोटो, असं म्हणेन का दरवेळेस तो? तर नाही. निरक्षर माणसाचा अंगठ्याचा ठसा घेतला जातो. हे उत्तर अगदी बरोबर. सी उत्तर सर्वांचं बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. अभिनंदन प्रदीपनी पण ओळख क्रमांक सांगितली. श्रेया चौरे सी उत्तर अभिनंदन. चला सर्वांचंच अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सी उत्तर सगळ्यांचं. साक्षी खाडे सी उत्तर अभिनंदन. साक्षी एका जणांनी एका वेळेस एकदाच टाकत जा उत्तर. जर चुकलं तर बदलून टाकत जा, नसेल चुकलं तर डबल टाकू नका, कारण बरेच विद्यार्थी आपल्या शिकलेला लाईव्ह असतात. सगळ्यांचेच नाव वाचणं कधी शक्य होत नाही, कधी होतं. त्यामुळं एका विद्यार्थ्याने एकाच वेळेस उत्तर टाकत चला. चला प्रश्न पहिल्याचं सी उत्तर अगदी बरोबर आहे बा. आपण बँकेमध्ये गेलो, पोस्टामध्ये गेलो, कुठे शाळेमध्ये गेलो, तर कुणी अडाणी असलं की लगेच त्याचा डावा हात पॅड मध्ये बुडवला जातो, शाईच्या पॅड मध्ये अंगठा बुडवला जातो आणि लगेच कागदावर चिटकेला जातो, कारण त्याला वाचताच येत नाही. आणि त्याला कुठं अंगठा केलाय त्याला कळत नाही, फक्त त्याला सांगितलं जातं टिके विधन चिटके विधन, ती करतं तेवढं. म्हणजे निरक्षर माणसाची जर ओळख पटवायची असेल तर त्याचं काय घेतलं जातं? डाव्या हाताचा किंवा अंगठ्याचा ठसा घेतला जातो, जेणेकरून त्या व्यक्तीनेच त्या कागदावरती खून केलेली आहे, ओळख पटवलेली आहे असं ओळखलं जातं. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला खूप खूप अभिनंदन तुमचं सर्वांचंच. अगदी योग्य उत्तर तुमच्यासाठी. दुसरा प्रश्न, बोटाच्या ठशाचा शोध कोणी लावला? बोटाच्या ठशाचा शोध कोणी लावला? पर्याय ए फ्रान्स गिल्टन, पर्याय बी फ्रान्सिस गिल्टन, पर्याय सी जॉन डाल्टन आणि पर्याय डी जेम्स वेट. सॉरी, प्रश्न दुसरा, बोटाच्या ठशाचा शोध कोणी लावला? ओळख क्रमांकही शोधा. अगदी योग्य उत्तर आणि उतार्यामध्ये अगदी स्वाप पडण्यासारखं. पर्याय ए फ्रान्स गिल्टन, पर्याय बी फ्रान्सिस गिल्टन, पर्याय सी जॉन डाल्टन, पर्याय डी जेम्स वॅट. वैष्णवीमध्ये वरून चौथ्या ओळीमध्ये उत्तर. वैष्णवी अभिनंदन. आधी ओळ शोधती, नंतर उत्तर टाकती. वैष्णवी अगदी योग्य क्रमाने जाते. पहा, आपल्याला त्याच क्रमाने जायचंय. आधी उत्तरामध्ये ओळ शोधायची, उत्तरामध्ये सापडल्यानंतर प्रश्नाच्या उत्तराला खून करायची आणि नंतर उत्तर पत्रिकेला गोल करायची. वैष्णवी अगदी योग्य क्रमाने उत्तर सोडत आहे. भले आपल्याला सोडवायला वेळ लागेल, परंतु आपण योग्य उत्तरापर्यंत त्याच क्रमाने जाऊ शकतो. कृष्णा खाडे बी उत्तर, यशश्री बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, ओम सोनवणे. दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर फ्रान्स गिल्टन. फ्रान्स नाहीये, त्याला वेलांटी आणि सर लावलेलं आहे. ओम बघण्यामध्ये चुकलाय बहुतेक. सृष्टी गंडाळ बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, प्रशांत चौथोळीमध्ये उरतोय अभिनंदन. साक्षी खाडे बी उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर, युवराज थोरे बी उत्तर, कृष्णा सानप, प्रदीप सानप बी उत्तर, साक्षी सृष्टी गंडाळ चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये म्हणते, अनुष्का थोरे बी उत्तर, प्रदीप चौथ्या ओळीमध्ये म्हणतोय, श्रेया चौरे बी उत्तर, सावरी सानप, महेश सानप बी उत्तर. अगदी सर्वांचंच बरोबर. ओमने तुमचं चुकायसाठी कदाचित ए टाकला असेल, बरं झालं ओमचं बघून कोणी टाकलं नाही. ओम तुम्हाला गंडवणारा विद्यार्थी आहे. ओमकडे बघून तुम्ही टाकताल, लोकांचं बघून टाकताल तर चुकताल. हे ओम पण शिका. चला खालून चौथ्या ओळीमध्ये युवराज थोरवे अभिनंदन. पहा, फ्रान्सिस गिल्टन इथे शब्दच आहे, शास्त्रज्ञाचं नाव आहे, त्याने शोध लावलेला आहे आणि तो कुठला आपला देशाचं नाव दिलेलं नाही या उत्तरामध्ये. चला प्रश्न दुसऱ्याचं बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. अगदी योग्य उत्तर, दोन्ही प्रश्नाचे योग्य उत्तर. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, बोटांच्या ठशाच्या बाबतीत कोणती गोष्ट उल्लेखनीय आहे, म्हणजे अगदी जगात वेगळी आहे? बोटांच्या ठशांच्या बाबतीत कोणती गोष्ट उल्लेखनीय आहे? पर्याय सर्वांच्या बोटाचे ठसे सारखेच असतात, पर्याय बी काही लोकांचे बोटांचे ठसेच नसतात, पर्याय सी फक्त निरक्षर माणसाच्या बोटांना ठसे असतात, आणि पर्याय डी दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या बोटांचे ठसे सारखे नसतात. पहा, अगदी गमतीशीर पर्याय, कन्फ्यूज करण्यासारखे पर्याय.
तरी काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. प्रश्न तिसरा, बोटांच्या ठशांच्या बाबतीत कोणती गोष्ट उल्लेखनीय आहे? पर्याय सर्वांच्या बोटांचे ठसे सारखेच असतात. पर्याय बी, काही लोकांच्या बोटांचे ठसेच नसतात. पर्याय सी, फक्त निरक्षर माणसांच्याच बोटाला ठसे असतात. पर्याय डी, दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या बोटांचे ठसे सारखे नसतात. चला योग्य उत्तर. प्रश्न तिसरा, सृष्टी वैष्णवीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे. अभिनंदन वैष्णवी, तिसरी आणि चौथी ओळ. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन वैष्णवी. सृष्टी गांडाळ डी उत्तर. कृष्णा खाडे तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय. निरक्षर लोकांच्या बोटाला ठसे असतात आणि साक्षर लोकांच्या बोटाला ठसे नसतात का कृष्णा? म्हणजे तुला लिहिता वाचता येतो, तो हाताकडे बघ बरं एकदा तुझ्या बोटाला ठसे आहेत का? कृष्णाचं म्हणणं आहे निरक्षर लोकांच्या बोटाला ठसे असतात. वैष्णवी डी उत्तर. प्रशांत डी उत्तर. यशस्वी डी उत्तर. सृष्टी गंडाळ तिसऱ्या चौथ्या वेळेमध्ये म्हणते. अनुष्का थोरवे डी उत्तर. अक्षता सानपची उत्तर मध्ये फक्त निरक्षर माणसाच्या बोटाला ठसे असतात. अक्षता तुझ्या हात असा डोळ्याकडे करून बघ बरं तुझ्या बोटाला ठसे आहेत का? अक्षता शी उत्तर देते. निरक्षर माणसाची ओळख पटवण्यासाठी त्याच्या बोटाचे ठसे घेतले जातात, हे उत्तर बरोबर होतं. परंतु फक्त निरक्षर लोकांच्याच बोटाला ठसे असते, साक्षरला नसतात का? कृष्णा सानप, प्रदीप सानप डी उत्तर. साक्षी खाडे डी उत्तर. युवराज थोरवे डी उत्तर. श्रेया चौरे डी उत्तर. कृष्णा बदलेलं उत्तर त्यांनी डी केलं. वेदांत किशोरे डी उत्तर. असावरी सानप, महेश सानप डी उत्तर. खूप खूप अभिनंदन. फक्त 2 जणांनी, कृष्णाने आणि आमच्या अक्षताने सी उत्तर टाकलं होतं की त्यांना वाटलं आपलं उत्तर सी म्हणजे निरक्षर. प्रश्न समजला नसत त्यामुळे कदाचित त्यांचं चुकलं असं. चला अभिनंदन. चला तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अगदी डी उत्तर बरोबर आहे. खूप खूप अभिनंदन. चला सर्वांचंच बरोबर. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा स्क्रीनवर. ठसांचा शोध कोणत्या क्षेत्रात जास्त महत्वाचा ठरला? म्हणजे बोटाचे ठसे वेगळे, जगातल्या प्रत्येक माणसाचे बोटाचे ठसे वेगळे, याचा शोध वेगवेगळे क्षेत्र असतात पहा, त्या क्षेत्रात कोणत्या क्षेत्रात महत्वाचा ठरला? पर्याय शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्वाचा ठरला. पर्याय बी राजकीय क्षेत्रामध्ये महत्वाचा ठरला. पर्याय सी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये महत्वाचा ठरला. आणि पर्याय डी यापैकी नाही, म्हणजे शैक्षणिक नाही, राजकीय नाही आणि गुन्हेगारी नाही. कोणत्या क्षेत्रात त्या ठशाचा उपयोग झाला नाही? आपल्या उत्तरामध्ये आलेलं उत्तर शोधायचंय, आपल्या मनाने उत्तर टाकायचं नाही. चला ठशाचा शोध कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त महत्वाचा ठरला? पर्याय शैक्षणिक, पर्याय बी राजकीय, पर्याय सी गुन्हेगारी. कृष्णा खाडे सी उत्तर. यशस्वी सी उत्तर. सृष्टी गंडाळ सी उत्तर. प्रशांत सानप सी उत्तर. ओम सोनवणे सी उत्तर. वैष्णवीमध्ये खालून तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे. गुन्हेगारी जगात हा अत्यंत महत्वाचा ठरला. अभिनंदन वैष्णवी. पहा वैष्णवी ज्या क्रमाने जाते त्याच क्रमाने जर तुम्ही गेले तर परीक्षेमध्ये चुकणार नाही. वैष्णवी आधी वळ शोधते, नंतर उत्तर प्रश्नाचं पर्यायाचं उत्तर शोधते, नंतर उत्तर टाकते. याच क्रमाने तुम्ही जायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. सृष्टी गंडाळ खालून तिसऱ्या ओळीमध्ये म्हणते. श्रेया चौरे शी उत्तर. साक्षी खाडे शी उत्तर. आसावरी सानप, महेश सानप सी उत्तर. वैष्णवी सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. युवराज थोरवे सी. वेदांत किशोरे शी. अनुष्का थोरवे सी उत्तर. ओम म्हणतोय खालून तिसऱ्या ओळीमध्ये. अभिनंदन ओम. चला खूप खूप अभिनंदन. चारही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आले. सर्वांचेच कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. खूप छान प्रतिसाद तुमचा. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा. ठशाचा शोध कोणत्या क्षेत्रात महत्वाचा ठरला? योग्य उत्तर आहे पर्याय सी. सी उत्तर देण्याचं अभिनंदन. प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर देत आहे. दोघंही मिळून एकाच ठिकाणी अभ्यास करताय. खूप छान अभ्यास करताय प्रदीप, कृष्णा. चला तुमचं खूप खूप अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. या उत्तरावर एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न 5वा. कागदपत्र निशाणी म्हणून काय वापरतात? कागदपत्रावर निशाणी म्हणून काय वापरतात? पर्याय उजव्या हाताचा अंगठा. पर्याय बी डाव्या हाताचं बोट. पर्याय सी डाव्या पायाचा अंगठा. आणि पर्याय डी डाव्या हाताचा अंगठा. हा मी तुम्हाला मगा सांगितलं होतं, पोस्टामध्ये गेलं, बँकेमध्ये गेलं, शाळेमध्ये गेलं, अडाणी माणसाचा कोणतं बोट धरलं जातं, शाईत बुडवलं जातं आणि कागदावर चिटकवलं जातं, त्यापैकी हे उत्तर. याचं उत्तरामध्ये पण उत्तर आहे, ते पण शोधा.
कागदावर निशाणी म्हणून काय वापरतात? निरक्षर लोकांकडून कागदावर निशाणी म्हणून काय वापरतात? पर्याय ए, उजव्या हाताचा अंगठा घेतला जातो, त्याचा चिटकवला जातो. पर्याय बी, डाव्या हाताचं बोट चिटकवलं जातं. पर्याय सी, डाव्या पायाचा अंगठा त्याचा कागदावर चिटकवला जातो. सी तर उत्तर असणं शक्यच नाही. आपण पायाचा अंगठा कधीच घेत नाही डाव्या हाडाने माणसाचा बी. ती कागद फाडून टाकेल ती पाय देऊन. डाव्या हाताचा अंगठा पहा. उत्तर ए, बी, डी पैकी कोणतं उत्तर बरोबर आहे मला पाहायचंय तुमच्याकडून. पहा, पाचव्या प्रश्नाचं उत्तर येतंय ओम सोनवणे, डी उत्तर देतोय. डाव्या हाताचा अंगठा बहुतेक ओम हाडाने असेल, तो डाव्या हाताने अंगठा घेत असेल, त्यामुळे त्याला लक्षात असेल. वैष्णवी सोनवणे, डी उत्तर. प्रशांत सानप, डी उत्तर. सृष्टी पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे म्हणते. अभिनंदन सृष्टी, अभिनंदन ओम, अभिनंदन प्रशांत. याच क्रमाने उत्तर शोधत चला. अभिनंदन वैष्णवी. ओळ शोधायची, नंतर पर्याय प्रश्न बघायचा, नंतर पर्याय बघायचे, पेपरवरती त्याच्यावर खून करायची बरोबरची, नंतर उत्तर पत्रिका बघायची, तो प्रश्न क्रमांक बघायचा आणि त्याचा उत्तराचा गोल बघायचा, डायरेक्ट गोल करायचा. या क्रमाने गेलं तर आपण चुकणार नाही. अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये ही कृती होती. आपल्या सरावाने ते होणार आहे. त्यासाठी पीडीएफ कागद तुम्हाला देणार आहे भरपूर. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स त्याच्यासाठीच आपल्याला वापरायच्या. जसं प्रत्यक्षात परीक्षेमध्ये आपला अभ्यास करायचा त्याप्रमाणे आपल्याला पीडीएफ स्वरूपात अभ्यास करायचा आहे. कृष्णा खाडे, डी उत्तर. श्रेया चौरे, डी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप, डी उत्तर. युवराज तोरवे, डी उत्तर. सृष्टी गांडा, डी उत्तर. यशस्वी भोवर, डी उत्तर. महेश सानप, आसावरी सानप, डी उत्तर. अक्षता सानप, डी उत्तर. अनुष्का थोरवे, डी उत्तर. वेदांत किशोरे, डी उत्तर. साक्षी खाडे, डी उत्तर. श्रेया चौरे ओळख क्रमांक सांगते. खूप खूप अभिनंदन. प्रश्न 5वा सर्वांचंच डी उत्तर. अगदी दोन्ही उत्तरात तुम्ही पैकीचे पैकी गुण घेतले. असेच आपल्याला पैकीचे पैकी गुण आपल्याला शेवटच्या परीक्षेमध्ये घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमचं करावं एवढं कौतुक थोडंच. चला, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 122 इथं पूर्ण करावं. विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आपले मित्र जॉईन नसतील, नातेवाईक जॉईन नसतील तर त्यांना आपला युट्यूब चॅनल शेअर करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या मेसेज त्यांना शेअर करा. त्याच्यामध्ये सर्व लिंक आहेत. रीड मोर वरती दाबल्यानंतर तुम्हाला सर्व लिंक दिसतील. त्या लिंक जॉईन करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा पहा. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मला असं जाणवलं बरेचसे जण युट्यूबचे व्हिडिओ पाहतात, लिंक शेअर केल्यानंतर पाहतात, परंतु त्यांना ते जॉईन करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना मोठं व्हायचंय, आयुष्यात करिअर घडवायचे, स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचे, अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी युट्यूबवरती, फेसबुकवरती उपलब्ध आम्ही करून देत आहोत. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला, इथं तासिका थांबवतो.